हेअर ट्रान्सप्लांट हा अनेकांसाठी जीवन बदलणारा निर्णय आहे आणि आजकाल अनेक जण याच्या मागे धावत आहेत. अनेक जणांचे केस गळतात. केस परत मिळवावे यासाठी अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटकडे वळत आहेत. पण तो प्रत्येकासाठी योग्य असतोच असे नाही. काही वेळा नाही म्हणणे हेच आपल्यासाठी चांगले ठरू शकते. ते का तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हेअर ट्रान्सप्लांट तुमच्यासाठी काय योग्य नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे फॉलिक्युलर फायब्रेसिंग ॲलोपेसिया म्हणजेच FFA किंवा इतर स्कार्निंग ॲलोफियामध्ये स्किनमध्ये अजूनही सूज असते. ज्यांच्या स्किनमध्ये सूज असते त्यांच्यासाठी अशा स्थितीमध्ये हेअर ट्रान्सप्लांट हे अधिक गंभीर ठरू शकतं. यासाठी आजार निदान झाल्यावर ॲटलिस्ट 1-2 वर्ष स्थिरता आवश्यक असते. नंबर 2, डोनर हेअर हे अमर्यादित नसतात. एकदा केस काढले गेले तर ते परत उगतच नाहीत. त्यामुळे सध्याचं गळतीचं प्रमाण पाहून जास्त केस काढले गेले तर भविष्यात गरज असताना देखील चांगले केस उरत नाहीत. नंबर 3, डोनर एरिया जर मर्यादित असेल तर ट्रान्सप्लांट नंतरही केसांची घनता अपुरी राहते. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आणि लोक निराश होऊ शकतात. ट्रान्सप्लांट म्हणजे चमत्कारिक बदल नाही. जर तुम्ही वाट पाहत असाल की एकदाच हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं की आत्मविश्वास परत मिळेल तर ते वास्तवाशी कोणताही आत्मविश्वास देत नाही आणि अशा वेळी अपेक्षा ठेवल्यानंतर त्यामध्ये निराशा येऊ शकतात. नंबर 4, तरुण वयात विशेषतः 20 ते 25 वयोगटाच्या केसांची गळती अजून स्थिर होत नसते. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट केल्यास पुढील टक्कल वेगळ्याच्या पॅटर्नमध्ये दिसू शकतं आणि लूक आणखी विचित्र होऊ शकतं. आपण हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी हा विचार केला पाहिजे की कधीकधी केसांची गळती ही तात्पुरती असते. जसं की ताण, ताप, मोठा आजार किंवा बाळंतपणानंतर केसांची गळती वाढते. यामुळे लगेचच हेअर ट्रान्सप्लांटकडे वळण्याची गरज नसते, तर त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. केस परत उगवू शकतात. कधीकधी तर ही केसांची समस्या नसतेच तर मानसिक असते. बॉडी इमेज डिसऑर्डरसारख्या अडचणी असल्यास आधी मानसिक आजार ठीक करून घ्यावे. थेरपी घेणं आवश्यक ठरतं. हेअर ट्रान्सप्लांट या भावना दूर करू शकत नाही. यासाठी हेअर ट्रान्सप्लांटकडे वळण्यापूर्वी नक्की विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जर अनियंत्रित मधुमेह असेल, ऑटोइम्यून रोग असेल किंवा रक्ताचे काहीतरी विकार असतील त्यावेळी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि हेअर ट्रान्सप्लांटकडे वळणं गरजेचं नसतं, कारण यामध्ये टाळू तयार नसते. अशा वेळी उपचाराआधी योग्य वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हेअर ट्रान्सप्लांट करायचं की नाही हे ठरवताना फक्त आरसा पाहू नका. तुमचं आरोग्य, तुमच्या गरजा आणि भविष्यातील शक्यता सगळं लक्षात घ्या, कारण आत्मविश्वास केवळ केसांवर नाही तर योग्य निर्णयांवरही अवलंबून असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.